की तुम्ही सर्वजण कलियुगामध्ये भगवंताचा खंड कीर्तन करा, म्हणजे नाम कीर्तन करा, करावे कीर्तन, मुखी गावे हरीचे गुण. महिला मंडळ स्वयंपाकाला लागले, भगवंताचं नाम चिंतन करायचं. स्वयंपाक गोड होईल, चांगला होईल, पवित्र होईल आणि खाणाऱ्यांचं आयुष्य वाढून जाईल. हा फायदा आहे त्याचा. रानामध्ये कामाला गेले, एखाद्या शेतामध्ये 25 महिला आहेत, 5 महिलांनी पुढे म्हणायचं देवाचं नाम, बाकीच्या 20 महिलांनी मागे म्हणायचं. कामाचा सीन येणार नाही, नाम जप होऊन जाईल आणि संध्याकाळी प्रपंचासाठी घरमालक 200-250 रुपये मजुरी. कितला फायदा आहे की नाही? हा, पण मी ग्रामीण भागामध्ये पाहतो ठिकाणी बरं का, मी निरीक्षण केलं, काही महिलांना गप्पा आवडतात. इन हो अशी, तीन हो तशी, तीन आणोर तशा, तीन आणोर तशा. घर की रोटी खाना, मामुक्या बकऱ्याच्या राना, अनंत वाचन काहीतरी. याच्यामध्ये काही महिलांना हे चालत नाही, मग त्या पुढे निघून जातात. मग त्या घरमालकाला या बाया सांगतात, भाऊ रे मन तशी ऊन पडाय ना, तू पाणी बिला येत नाही. आई न पाणी माहिती आहे, ती न लय, आई माहिती आहे ते लय, पाणी वय वयला मगाल देते त्याला. तो पाणी घ्यायला गेला तुम्ही या बाकीच्या महिला त्या पुढे जाणाऱ्या महिलांना खडा मारतात. मागे वय ना वा तुम नावर कर द्याय का, इथली पुढे जाय रे नी, तुल बी 250 दी, आमली बी 250 दी, मागे वय ना वा. जी बाईने खडा मारा मरी जाई तरी तिनं आत्मानं खुरपे सुटवणे लिखिल्या. खुरपे सुटवणे म्हणजे सुटवणे लिखिल्या. महेंद्र स्वामींच्या समोर सांगतो. आणि मरानंतर ती डोलीला खुरपे बांधणं पडी, अंदावर बाया माणसे ढाण ढाणा ढाण 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 ढाणा ढाण ढाण ढाणा ढाण ढाणा ढाण 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 ढाणा. जागेवरून बाया माणसे पातील खडा मारणार चालले हो मा, खुरप्यावाले चालले हो मा, खडा मारणार चालले हो मा. कामामध्ये काम, काही म्हणा राम राम, जाईल भावस राम, सुख होईल दुःखाचे. आपली उपजीविका ज्याच्यावर चालते ते कर्म करणं आणि प्रभूचं नाम चिंतन करणं, यालाच कीर्तन म्हणतात. म्हणून करावे कीर्तन. अवघड नाही, हिमालयात जायचं नाही, सातपुड्यात जायचं नाही, परिवार सोडायचा नाही, राजमहालात राहा, झोपडीमध्ये राहा, पत्र्याच्या घरात राहा, करावे कीर्तन. मोठा बंगला बनवला, 25 कोटीचा बंगला, 10-20 लाखाचं कंपाऊंड केलं, वास्तुशांतीला 10 लाखाचं अन्नदान केलं, चांगली गोष्ट आहे. सुखे बांधा माळ्या घरे, नका देजू भारी पोरे. घर चांगलं बांधा, दणकून बांधा, काही वाईट आहे, पण गेट जवळ बोर्ड लावला, 25 कोटीची इमारत, गेट जवळ बोर्ड लावला, सावधान येथे कुत्रा राहतो, सावधान येथे कुत्रा राहतो. तो बोर्ड वाचला, गायक नाही, वादक नाही, कीर्तनकार नाही, वर्गणीवाला नाही, सावधान येथे कुत्रा राहतो. 12 महिना त्या बंगलामा त्या 2 ना 2 इसमरीन इसमरा, त्याची बायको इसमरीन, तो इसमरा. आणि मग ते गप्पा मारतात. आम नवी 50 खेळास मग वाघ नाही चारल्या, आम्ही सप्तामा नाही, काकड आरतीले नाही, हरिपाटले नाही, कीर्तन ऐकाल नाही, आम्ही कोणी मौतमा नाही, कोणा दावामा नाही, साखरपुडामा नाही, आमना खांड ना खांड सारामा बी नाही. काही बायांच्या गप्पा आहेत. आमना गाणं सप्ता कधी उठणं आमले समजणार नाही, सप्ता कधी उठणं आमले समजणार नाही. गलीदरी शिरा वरण भातलंय जाय टाकला पोरे तदे समजणं आपला गावना सप्ता उठी घ्या. कानी बरा होईनात नाही तुम्ही, कळलं का तुम्हाला? म्हणून झोपडीत राहा, पत्र्याच्या घरात राहा, उघड्यावर राहा. उपजीविकेचं साधन जे असेल त्याच्यावर आयुष्याचा प्रवास करा. तुकोबाराय सांगतात, भगवंताचं नाम कीर्तन हेच खरं कीर्तन आहे. म्हणून करावे कीर्तन, मुखी गावे हरीचे गुण. स्वामीजींची काही कृपा आहे तुमच्या पंचक्रोशीवर, स्तुतीने बरं का, काहीतरी कृपा आहे. इतकं प्रसन्न वाटतं आल्याबरोबर. अहो असे गाव पाहिले महाराज, तुम्हाला आश्चर्य वाटेल बुवा साहेब, असे गाव पाहिले बुक्का सापडत नाही. बुक्का एक गावली मी धरला माणूस, विडोबा रुक्माई, विडोबा रुक्माई, दमी गो डायरेक्ट या मांगला दमी घ्या, विडोबा रुक्माई, बुक्का सापडे ओ जीबो बुक्का नाही हो, आमने घर गाल बुक्का हो भाई, आमने घर एकादशी दिन मासारात आमने घर गाल बुक्का राही हो का हो, अन्ना बुक्का नाही हो, आमना खांडा खांडू चढेले आमने घर गाल बुक्का राही हो. एक जण म्हणा स्वभाव माहिती म्हणा, बाबा काय गावले जीबो
बघ आपलं बघ बुक्क बी नाही गावने लाज राखण करतात त्यांनी काय कर कायाचा माणूस धरलाय ना एकदम काय ते अशा उभा कर दिला त्यानं अंगूर बोट घडून मारला काय म्हणे आमना गावनं बुक्कानं जाणे म्हणे मालबी फांटी दिल्या भाऊ मालपूर आज आमना गावनं बुक्कानं जाणे म्हणे गावे हरीचे गुण आईचे कीर्तन आहे ना आई उकल पडाने कीर्तन आई उकल पडता 3 टाकले ना पडतील बरं आता एकटक आपण एखादा वयस्कर झाला घेतला तर एकटक आणि कोणले आंडोर आंडेर होईल का आपण एकटक 3 टक मध्ये आराम लागेल गाय लोक म्हणे आमले आराम लागले म्हणून कलियुगातलं सोपं साधन भगवंताचं नाम कीर्तन करावे कीर्तन मुखी गावे हरीचे गुण काही भक्तांनी तुकाराम महाराजांना विचारलं महाराज तुम्ही आम्हाला नाम कीर्तन करायला सांगता पण याचा लाभ काय तो लाभ अभंगाच्या दुसऱ्याचा यादी दिली काम दुर्जनाची क्रोधा काम क्रोध लोभ मद मच्छर दंभ अहंकार हे बलाढ्य शत्रू आहेत कथे काळी निद्रा लागे कामेश्वना परी जागे भोग स्त्रियसी देता लाजे वस्त्र दाशीची घेऊन निजे तुका म्हणे ऐशे जाण नार गडवाऊन हीन काम नावाचा बलाढ्य शत्रू आहे काम म्हणजे वासना बलाढ्य शत्रू आहे काम एष क्रोध एष रजोगुण समद्भवा
महाशण्यो महापाप्मा विद्येनम यह वैरिनम। हे ज्ञाननिधीचे भुजंग विषय धरीचे वाघ भजन मार्गीचे मांग मारकचे हे देहदुर्गीचे धोंड इंद्रिय ग्रामीचे कोंड यांचे व्यामोहाचे आणि बंड जगावरी 2 मिनिटात सांगतो। भंडारा डोंगराच्या एकांतामध्ये पापी लोकांनी एका महिलेला काही पैसे कबूल केले। तुकोबारायांचं चरित्र आहे। पैशाने माणसाची बुद्धी भ्रष्ट होऊन जाते अशी ओवी। द्रव्य आपाशी आधी व्याधी द्रव्य आपाशी दृष्ट बुद्धी द्रव्य आपाशी सकाम क्रोधी। त्या महिलेला काही पैसे कबूल केले, अनेक दागिने तिने अंगावर घातले, सुंदर साडी नेसली आणि भंडारा डोंगराच्या एकांतामध्ये तुकोबारायांच्या पुढे जाऊन उभी राहिली। ज्यांच्या पुढे उभी राहिली ते जगद्गुरु तुकोबाराय होते। बांगड्या वाजवल्या, महाराजांनी डोळे उघडून पाहिलं, कोणीतरी कुटील पापी लोकांचा हा डाव आहे। तुकोबारायांनी सांगितलं, जाई होतो माय न करी सायास आम्ही विष्णुदास तैसे हो माय, आपण इथून जा, आम्ही विष्णुदास, तुमची जी भावना आहे ती आम्ही पूर्ण नाही करणार। का करणार नाही? काय आवाचा म्हणे झाला विष्णुदास काम क्रोध त्यास बाधितना बाधितना गातले बाहेरी काम क्रोध वैरी बैसालांतरी पांडुरंग पांडुरंग तुका म्हणे देह भरिला विठ्ठले काम क्रोध केले घराने। अनेक प्रयोग केले, लाजली, परत गेली। जगद्गुरु तुकोबारायांनी काम नावाचा शत्रू तिथे जाळून टाकला। स्वामी विवेकानंदांनी काम नावाचा शत्रू जाळला। छत्रपती शिवाजी महाराजांनी काम नावाचा शत्रू जाळला। म्हणून मग काही नोहे बाधा काम दुर्जनांची क्रोधा। जगद्गुरु तुकोबारायांनी प्रत्येक माणसाला बकरा मारा अशी आज्ञा केली। काम क्रोध बकरा मारा, बकरा मारा। तिथे बकरे मारतात लोक। जरा माफी मागून बोलू, मी माझ्या डोळ्याने पाहिलं। गोंधळे बी पिऊन घेतो, घरवाला बी पिऊन घेतो, आलेले पाहुणे रवडे बी पिऊन घेतात आणि आपलं वारकरी संप्रदायाचे कीर्तन 9 ते 11 किंवा 11:30 10:30 जास्तीत जास्त 11:30ला पुंडलिक वर देऊन जातं। त्यांचा गोंधळ 12 वाजता चालू होतो। सर्व प्यालेले माणसं, बकऱ्यांची कत्तल आणि कशाला विचारता तुम्ही? नको माळसा टाकून बोलू माझ्या बाणूला, नको माळसा टाकून बोलू माझ्या बाणूला आणि बाणू रंगाराची ना बाणू रंगाराची बाणू रंगाराची। काम क्रोध बकरा मारा, 4 पायाचं बकरं नाही। संत गाडगे बाबांना कोणी पाहिलं तुमच्या गावात? जुन्या लोकांनी पाहिलं का? वयस्कर माणसं आलेले आहेत का? बाबा सांगायचे कोंबड्या बकरे मारू नका, उसने घ्यायला विठ्ठल सका, उसने घ्यायला विठ्ठल सका, असं कसा तुमचा देव घेतो दुसऱ्याचा जीव, घेतो दुसऱ्याचा जीव। मी नाही म्हणत, गाडगे बाबा म्हणायचे निष्पाप बकरा मारतात, काम क्रोध रूपी बकरा मारा। दुसरं प्रमाण गातले बाहेरी काम क्रोध वैरी। तिसरं प्रमाण आता मी साजनी झाले मी निसंग, विकल्प नवऱ्याचा सोडेला संग, काम क्रोध हे झोडेले मांग, केला मोकळा मार्ग सुरंग। म्हणून काया वाचा म्हणे झाला विष्णुदास, काम क्रोध त्यास बाधितना। म्हणून मग काही नोहे बाधा काम
काम दुर्जनांची क्रोधा. जगद्गुरु तुकोबरायांनी काम नावाचा शत्रू जाळून टाकला. नाथ महाराजांनी क्रोध नावाचा शत्रू जाळून टाकला आणि म्हणून जगाने पदवी दिली नाथांना शांती ब्रह्म. शरण शरण एकनाथा पायी माता ठेविला नका पाहू गुणदोष झालो दास पायाचा आता नपेक्षिता मज तरी ते लाज कौनासी तुका म्हणे भागवत केले श्रुत सर्वांसी. नाथ बाबांनी क्रोध नावाचा शत्रू जाळला. तुकोबांनी काम नावाचा शत्रू जाळला. नामाच्या प्रभावाने काम नावाचा शत्रू क्रोध नावाचा शत्रू आपलं नाव घेत नाही. पण जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात आयुष्याचा प्रवास करत असताना तुम्हाला पथ्य पाडावं लागेल. ते पथ्य अभंगाच्या 3ऱ्या चरणात शांती पथ्याची गरज आहे. शांती खड्गाती. खड्ग म्हणजे शस्त्र. खड्ग म्हणजे काय? शस्त्र. आयुष्याचा प्रवास करत असताना शांती रूपी शस्त्राचा वापर करा. एक अभंग आहे गाथ्यामध्ये क्षमा शस्त्रया नराच्या हाती दृष्टतया प्रतीकाय करी तृण नाही ते पडला दावाग्नी जाय तो विजून आपोआप तुका म्हणे क्षमा सर्वांचे स्वहित दराखंडित सुखरूप. कल्पना करा तुम्ही डॉक्टर कडे गेले, रोगाचं निदान झालं, गोळ्या औषध दिले डॉक्टरने आणि औषधाबरोबर डॉक्टर काय सांगतो आपल्याला? पथ्य. दृष्टांत सांगतो 2 मिनिटात. एका ग्रस्ताला टीबीचा आजार झाला, कोणाला होऊ नये पण दृष्टांत पुरता हो म्हणा झाला. रक्त लघवी तुमकी चेक केली, रिपोर्ट तयार झाला. डॉक्टरांनी कॅबिन मध्ये बोलवलं, पेशंटला बोलवलं. त्याच्या बरोबर एक माणूस होता. म्हणे पा तुमचा रिपोर्ट आलेला आहे, तुम्हाला टीबी म्हणताच पेशंट रडायला लागलं. डॉक्टर म्हणे हो का रडता तुम्ही? काय रडण्याचं काय कारण? म्हणे डॉक्टर साहेब रडण्याचं कारण माझे आई वडील वयस्कर आहेत, माझी मुलं लहान लहान आहेत, माझी पत्नी तरुण आहे आणि मला टीबी. अहो रडू नका, तुम्ही चांगल्या डॉक्टर कडे आलेले. डॉक्टर साहेब म्हणजे या रोगातून मी मुक्त हो? तुम्हाला 5 वर्ष औषध घ्यावं लागतंय. डॉक्टर मी 10 वर्ष औषध घ्यायला तयार आहे. वा डॉक्टर साहेब माझ्याकडे पोतेचे पोते पैसे आहेत. 70 रुपये कांदा गेलाय माझा या वर्षी, पैसे बँकेमध्ये, मला वाचवा. डॉक्टर साहेब वा
5 वर्ष औषध घ्यावं लागेल आणि तुम्हाला पथ्याची गरज आहे म्हणे. मी वाजन शेंगा खाऊ नाही, वांगा खाऊ नाही. अरे टोपलं खाय. तुला टीबीचा आजार आहे, तुला ब्रह्मचर्य व्रताची गरज आहे. आजपासून तुझ्या मंडळीला 5 वर्षी माहेरी पोचून दे म्हणे. डॉक्टर साहेब पैसा कितला बी लिया, औषध कितलं बी खाऊ द्या, पण मी माझ्या मंडळीला माहेरी पोचवणार नाही म्हणे. डॉक्टर साहेब म्हणे मग तुम्ही तू 25 दिन मा पादाडा सवय राहो का म्हणे. डॉक्टर साहेब का? अहो म्हणे तुम्ही औषध घ्यायला तयार आहे पण पथ्य पाडत नाही म्हणे. डॉक्टर साहेब मी एवढा बेकार आहे, मी दिवाळीला जाऊ देत नाही, अक्षय तृतीयेला जाऊ देत नाही, रक्षाबंधनला जाऊ देत नाही. मग डॉक्टर साहेब म्हणे तू 25 दिन मा काने सवय राहो नाही, डोलीला ये, लाकड्याचं गाळाला ये आणि फोननी डायरी बाई बांधी दे, तू मरणार म्हणजे मरणार. दृष्टांत संपला. औषध घेणं जितकं महत्वाचं तेवढं त्याचं पथ्य. तसं आयुष्याचा प्रवास करत असताना तुकोबाराय सांगतात तुम्ही शांती रूपी शस्त्र हातात ठेवा. शांती खड्ग हाती काळासिते नागविती. काळालाही नागव करून सोडण्याची शक्ती शांतीमध्ये. आणि म्हणून तुकोबाराय पुढे जाऊन सांगतात ज्या देवाचं तुम्ही नामकीर्तन करणार, ज्या देवाचं गुणगान करणार तो भगवान परमात्मा कसा आहे. अभंगाच्या 4थ्या म्हणे दाता सखा Ah
तुकाराम महाराज म्हणतात, ज्या देवाचं तुम्ही गुणगान करणार, ज्या देवाचं नामकीर्तन करणार, तो परमात्मा कसा आहे? पहिला शब्द प्रयोग ऐका, तो भगवान दाता आहे, तो भगवान सखा आहे आणि तो भगवान अनंत सारिका. याचं 2-2 मिनिटात सांगतो आणि विठोबा रखुमाईचं भजन करतो. भगवंताला तुकोबाला दाता म्हणतात. शेतकरी वर्गाचं गाव आहे ना आपलं. दाता म्हणजे वखर ना, दाता नाही बरं का. दाता म्हणजे उदार. भगवान कसा आहे? उदार. उदार असं. बर, वा, धन्यवाद. तर भगवान दाता आहे. नामदेवांचं प्रमाण आहे, माझे मागणे किती दाता लक्ष्मीचा पती. भगवंताला तुकोबाला दाता का म्हणतात? त्याचं घेण्याचं माप कमी, देण्याचं माप जास्त म्हणून दाता. ज्येष्ठ महिना मृग नक्षत्राचा पाऊस पडला. तुम्ही शेतकऱ्यांनी इकडून जे भिजवाई नेलं तर कशामध्ये नेलं? पिशवीमध्ये, डब्यामध्ये. पण 4 महिने चांगला पाऊस पडला, शेती चांगली पिकली. दिवाळी झाल्यावर कशावर आणतात? तिकडून बैलगाडी, ट्रॅक्टर, 407 ट्राला पलटी झाला. कोणी भरून दिला? कोणी भरून दिला? मनमोहन सिंग. कोण बोललो? मनमोहन सिंग. ल्या ती बैल ना ऐकी दिन 10 वर्ष काढा तो काय देवा आहे आपल्याला. आत्य समाजा माणूस अशी. भगवान दाता आहे. दाता. दाता काय म्हटलं? त्याचं घेण्याचं माप कमी आहे. 1-1 मिनिटात सांगतो. बोट कापून घेतलं त्या कृष्णाने, लीला आहे त्याची. रक्ताची धार लागली. सुभद्राताईच्या महालात आले. सुभद्राताई, अगं बाई पहा माझं बोट कापलं, रक्ताची धार आहे. सुभद्राताई राजमहालामध्ये होत्या. दादा थांब, घरात फडकं पाहते. त्याने लीला फिरवली. महाराज जुना कपडाच घरात राहू दिला नाही. कोणी? कृष्णाने. आली सुभद्राताई, दादा तुझ्या बोटाला काही बांधलं असतं, पण माझ्या घरात जुना कपडाच नाही म्हणे. भगवान म्हणे माझ्यासाठी बी नाही, मी भाऊ आहे ना तुझा. नाही नाही, जुना कपडाच नाही. ती रक्ताची धार तशीच चालली. द्रौपदी ताईकडे आले. द्रौपदी ताई, अगं बाई बाई माझं बोट कापलं. दादा
जुना कपडा पाहते नाही, अंगावर भरजरी शाल होता, फाडला, रक्त थांबवलं, ओल्या नजरेने ब्रह्मांड नाही कृष्णाने पाहिलं. द्रौपदी, हे चिरगोट मला तू अर्पण केलं, या बोटाचं रक्त थांबवलं, याचा मोबदला तुला मी किती मोठा देणार. कौरवे पांचाळी सभे माझी आणली, वस्त्रहरण वस्त्रे कैशी झाली माऊली. पांडुरंगे येव पांडुरंगे, जीवाचे जीव लगे येव पांडुरंगे. रक्त थांबवलं, चिरगोट अर्पण केलं, बार सभेमध्ये दुर्योधन दुःशासनने ओढत आणलं. भगवान कृष्णाने द्रौपदीच्या लज्जेसाठी वस्त्र अवतार घेतला. त्या ढिगाऱ्यामध्ये दोन्ही दाबले गेले, पण द्रौपदी उघडी झाली नाही. का? भगवंत घेतो कमी आणि देतो जास्त. चिरगोट स्वीकारलं आणि द्रौपदीच्या लज्जेचं रक्षण केलं, म्हणून त्याचं भजन करावं. गजेंद्राने किती गार्डन मध्ये किती फुलं दिले, पशु होता. या ब्रह्मांडाचा जो कोणी मालक असेल त्याने माझ्या फुलाचा स्वीकार करावा. एकच फुल अर्पण केलं आणि भगवान त्याच्यासाठी धावत आले. एकच फुलासाठी धावत आले. घेतो कमी देतो जास्त. द्रौपदीने मुठभरच पोहे दिले. आपल्या शबरीने, भगवान परमात्म्याने तिला आपल्या स्वरूपात सामावून घेतलं. शबरीचा देह कोणाच्या हाताला लागला नाही. शबरीचा देह कोणाच्या हाताला लागला नाही. महानंदेचा देह कोणाच्या हाताला लागला नाही. पंढरपूरला पांडुरंगाच्या स्वरूपामध्ये एकरूप झाली. कोण? आजही आपण जिचं दर्शन घेतो झाडाचं, काय नाव आहे त्या माऊलीचं? कानोपात्रा. असं लक्षात ठेवायचं, कानोपात्रा. मीराबाईचा देह कोणाच्या हाताला लागला नाही. ज्या कृष्णाच्या मूर्ती समोर भजन करायचे त्या कृष्ण स्वरूपामध्ये एकरूप झाल्या. भगवान परमात्मा घेतो कमी देतो जास्त. आपलं उलट आहे, आपण घेतो जास्त देतो कमी. मी 75 पासून कीर्तन करतो बुवाची. 15-20 नोटा अशा आल्या आहेत ना, कंडक्टर बी घेत नाही, बँकवाला बी घेत नाही. मी पोथीमा बांधली द्या. लोकांचं ठरलंय फाटेल नोट कीर्तनकारना पाकिटमा आणि चिकना पैसा सत्यनारायण मा. नातू आजला रस्त्याने चालला होता, $5 होतं. आजोबाला काही दिशे नाही. बाप्पा बाप्पा ₹5 उचल. उचला. नातूने ₹5 उचलले. दोन्हीकडे चिकणे होते. म्हणे बाबा ₹5 चिकना आहेत, उचल. सत्यनारायण मग चालय दिसत होता. मे महिन्यात ₹5 सापडले. आजोबा नातूला साण्यामध्ये ठेवले, म्हणजे भिंतीला सानं असताना बोखलं ठेवले. बाबाच्या डोक्यात पॅक होतं. श्रावण महिना लागला. म्हणे बारक्या आपले ₹5 सापडले, गावमा सत्यनारायण तपास कर. गर 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 बारके घ्या. म्हणे बाबा आपला गावमा 14 सत्यनारायण आहेत. म्हणे कोणता बा? म्हणले कमी दे का तपास कर. म्हणे का बर? आपले चिकना ₹5 चालवणार आहेत. बाबा एक बा म्हणले डोळ्यात नाही नुसतं वयस्कर अंदाजे पोती सांग राहिना, काढ आपला ₹5. नातू आजला 2, 4 ओवा, 4 अंडोर. नातू नाता त्याच निगर 9 पाहुणा आला होता. अख्खं खांडना खांड घे. बामन नका पाय लाल करू ना, चिकना ₹5 ठेवू ना आणि अर्धा किलो परसा धोपाट ठेवला. एवढा येडा आहे का तो देव? भजन तर करत नाही, पण दृष्टीहीन बामणाला चिकना पैसा दिला. बामन नका पाय लाल पट्टा गो आणि अर्धा किलो परसा धोपाट दिला. एवढा येडा आहे का तो? म्हणजे आपला असं चाललेलं आहे. तुमच्या इकडे जळगाव जिल्ह्यात सणवार धान्य देता का एकमेकाला? ते मोजायचं भांड, काय नाव आहे त्याचं? आदलं. आमच्याकडे व्यापलं म्हणतो आम्ही. म्हणजे काही इकडे काही वेगळं नाव आहे. जे तालुका बदलला, भाषा बदलली, व्यवहार बदलतो की नाही. आता आमच्या धुळे जिल्ह्यात मेल्यावरच माणसं जाडतात. इकडे मेल्यावरच मग आपल्यासारखंच आहे, काहीच नाही. एक माणूस आला, आप्पा रामराम, आमनं गहू येत असतो पर्यंत आमले 10 गहू दिशात का 10 काय 20 ला जावा, पण आज नाही जमाव. आमले कामे येतात परून दिन या इसू. नवरा बायकोने दरवाजा बंद केला. म्हाताऱ्याने आतलं धरलं आणि म्हातारी लोकांची मुसळ घेऊन आली आणि म्हातारी मुसळीवरी आतलं ठोके. का बर? इथला दाना कमी भाव पाहिजे माय मापा खालदेवर ठोकी दिलं. उताना तर दिलं हातलं. 2 दिवसात ते घ्यायला आले. धड 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 10 चंप मोजी देतात.
त्यांचा गहू आला, आप्पा गहू परत करण्यात आज जमवली 2 दिन माया. नवरा बायकोने दरवाजा बंद केला, म्हातारा नादलं जर दल्लीने लोखंडने मुसळली वर देताना इतकं धान्य कमी दिलं आणि घेताना इतकं धान्य जास्त घेतलं. लखवा सवय रावणी डिस्को बांगडा. मग त्याची बायको म्हणते म्हणणारा कोण राणी मुठनी मारी आई वर ठोके वायर नाही बटन नाही ढेंग बटन दाब आणि 8 तिरपा कर दिला. माझा भगवान कमी घेतो आणि माझा भगवान जास्त देतो. उदार तू हरी ऐसे म्हणून दाता. चला पुढे. सुदाम ब्राह्मणाचे मुठभर पोहे घेतले. भागवत कथा आपण ऐकली असेल, चरित्रने ऐका. खरं सांगू बुवाजी पोहेच नव्हते ते, इतकं दारिद्र्य होतं महाराज. पोह्यांचा नुसता चुराच होता, नुसता चुरा. बारकाईने भागवत वाचा, नुसता चुरा होता. सुदाम ब्राह्मण दुःख दारिद्र्य मिळला, पुष्टी पोहे घेऊन त्याच्या भेटीला गेला. शुद्ध भाव देखुनिया गाव सोनिया झालेला, कुटुंबाचा धर्म जागो त्याच्या चरणी लक्ष लागो. ब्राह्मणाकडून मुठभर पोहे घेतले आणि नगरी सोन्याचे देऊन टाकले. घेतो कमी देतो जास्त म्हणून दाता. अजून पुढे सांगू, माझे मागणे ते किती दाता लक्ष्मीचा पती. विटेवरी ज्याची पावले समान तोचे दान शूर दाता. आणि म्हणून असा जो दाता तो कसा आहे सखा. अर्जुनाच्या रथावर पुढे बसला, अर्जुनाला मागे बसवला. आता ओवी ऐका. पायीकू पाठीशी घातला, आपण पुढे उभा राहिला. त्याने पंचजन्यास्पुरी लावलेलाची देखाणवंत या प्रभूचे अद्भुत प्रेम भक्ताचे का सारथ्य पार्थाचे करीत असे. ध्वजस्तंभावरी वानरू तो मूर्तिवंत शंकरू सारथी शारंग डरो अर्जुनेशी जे दाशो हाको आपण वैकुंठीचा राणा जाण तया रथाचे गुण काय वर्णू. अर्जुनाच्या रथावर पुढे बसला. अर्जुनाला सुखरूप ठेवलं सखा. परिवारातल्या लोकांनी मीराबाईला मारण्यासाठी दुधामध्ये विष दिलं. मीराबाईसाठी घेतो विष प्याला, मीराबाईसाठी घेतो विष प्याला. परिवाराच्या लोकांनी मीराबाईला मारावं म्हणून दुधात विष टाकलं. बंधूंनो, माझ्या माता भगिनींनो, मीराबाईचं ठरलं होतं जेही परिवाराने दिले अगोदर कृष्णाला दाखवायचं. कृष्ण परमात्म्याने विष ग्रहण केलं. मीराबाईला दूध शिल्लक ठेवलं. सुख ठेवी आम्हासाठी दुःख आपणची मोठी. आम्हा आली पाठीकडे आपण कडी काळाशी वेळे तुका म्हणे कृपाने ते आम्हावतरी नावे होते. म्हणून मीराबाईला सुखरूप ठेवलं. म्हणून सखा तो दाता आहे, तो सखा आहे. आणि कसा आहे आई सा अनंत सारिका. ज्याच्या स्वरूपाचा अंत लागत नाही, ज्याच्या दातृत्वाचा अंत लागत नाही. जो माता देव आणि जीव याची व्याख्या आहे का. जो स्वतंत्र आहे तो देव, जो व्यापक आहे तो देव, जो परिपूर्ण आहे तो देव, जो शाश्वत आहे, स्वयं आहे, अविनाशी, एवढी देवाची व्याख्या आहे. आणि जो पारतंत्र्यात आहे तो जीव. जीवाला स्वतंत्रता नाही, जीवाला पारतंत्र्य. प्रत्येकाला वाटतं माझी नजर कमवणे होते, प्रत्येकाला माझे कान चांगले राहावे जातात, प्रत्येकाला वाटतं माझे पाय चांगले राहावे पण जातात. म्हणजे जीवाला स्वतंत्रता नाही. भगवान मात्र स्वतंत्र आहे, व्यापक, परिपूर्ण, शाश्वत, स्वयं, अविनाशी असा भगवान तुकोबार आहे. सांगतात त्याच्या स्वरूपाचा अंत लागत नाही, त्याच्या दातृत्वाचा अंत लागत
सांगितलंय. त्याच्या लीला अनंत, धारी अनंत आहे कथा अनंत, अनंत रूपे अनंत वेशे देखील आम्ही त्याशी बाप रखुमादेवी कुण बांधले कशी. तुका म्हणे दाता सखा ऐसा अनंता सारिका मग काही नोहे बाधा काम दुर्जनाची क्रोधा. मग असा जो भगवान आहे त्याचं तुम्ही गुण कीर्तन करा, त्याचं वर्णन करा, त्याचं गुण वर्णन करा. किती करा. धनी न पुरे गुण गाता गाता, धनी न पुरे गुण गाता, रूपदृष्टी न्याहाळीता, रूपदृष्टी न्याहाळीता, परवा परवा पांडुरंग पांडुरंग, परवा परवा पांडुरंग. त्याचं कितीही दर्शन करा तृप्ती होत नाही, कितीही गुणगान करा वाणीची तृप्ती होत नाही, त्याच्या कितीही कथा ऐका कानांची तृप्ती होत नाही. पण ज्या दिवशी तुम्ही अनंताचं चिंतन करणार, गुणगान करणार, तुमची वाणी पवित्र होईल, तुमची दृष्टी पवित्र होईल, तुमचे कान पवित्र होतील, डोळे निवतील, कान मनार आहे समाधान. मग तुकोबाराय म्हणतात तुम्ही आयुष्याचा प्रवास करत असताना करावे कीर्तन मोठे गावे हरीचे गुण. या मुखाने भगवंताच्या गुणांचं वर्णन करा, कोणाचं वर्णन करू नका. जवळजवळ चारी चरणाचा विस्तार आपल्या पुढे मांडण्याचा प्रयत्न केला. आज आपल्या उत्सवातला पहिला दिवस आहे. स्वामी महाराज आपल्या जवळ बसले, त्यांना आनंद होईल म्हणून 2 मिनिटं भगवंताचं भजन करा. विठोबा कामदुर्जनांचे क्रोधा. झालेली सेवा पूजनीय स्वामीजींच्या चरणी तुम्हा सर्व सज्जनांच्या समोर हे कीर्तन रूपी पुष्प भगवान पंढरीनाथाच्या चरणी समर्पित करतो. लक्षपूर्वक ऐका. अखंड नाम चिंतन करत जा, पवित्र अन्न ग्रहण करत जा, रोज सद्ग्रंथांचं वाचन करत जा आणि आपल्या लेकडा बाळांवर चांगले संस्कार करा. या संतांचा देवाचा उत्सव करण्यासाठी भगवंताने तुम्हाला उत्तम आरोग्य द्यावं, तुम्हाला चांगलं दीर्घायुष्य द्यावं, तुमच्या सर्वांच्या ठिकाणी सद्भावना जागृत व्हावी अशी प्रभू परमात्म्याच्या चरणी प्रार्थना करतो आणि ही झालेली सेवा समर्पित करतो. ज्ञानेश्वर उठू नका. 1 मिनिट. दररोज सांगायला नकोय, सूचना झाल्याशिवाय कोणी उठायचं नाही. रामकृष्ण हरी. जोरात रामकृष्ण हरी. भगवंताच्या कृपेने परमपूज्य आदरणीय महेंद्र स्वामी महाराजांच्या आशीर्वादाने ग्रामस्थ मंडळींच्या बहुमोल सहकार्याने सप्ताह समितीचे सर्व कार्यकर्ते यांच्या अथक प्रयत्नांनी चालत असलेला हा वार्षिक नियमाप्रमाणे स्वामीजींच्या पुण्यतिथीच्या निमित्ताने गजर कीर्तनाचा सोहळा आनंदाचा. या सोहळ्याचं यंदा हे 16वं वर्ष आहे आणि स्वामीजींची 52वी पुण्यतिथी आहे. सप्ताहाचं 16 वर्ष आणि आजच्या पहिल्याच दिवसाची कीर्तनाची सेवा आमच्या आदरणीय हरिभक्तिपरायण महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध कीर्तनकार आदरणीय
विनोद सम्राट रामचंद्र महाराज मालपूरकर महाराजांनी फोन करताच कुठलेच आडेवेळे न घेता तारीख घेतली आणि दुपारी 11 वाजल्यापासून आपल्या गावामध्ये महाराज आलेले आहेत. सकाळीच घरून पहिल्या गाडीने ते निघाले आणि या ठिकाणी येऊन आराम करून गोड असं महाराजांनी कीर्तन केलं. याला म्हणावं कीर्तन. एकदा महाराजांकरता आपण सर्वांनी टाळ्या वाजवाव्यात. महाराजांसोबत 65 वर्षाचं वय असताना देखील या वयामध्ये इतक्या अवसानात अगदी अभंगाला धरून ज्ञानोबारांच्या ज्ञानेश्वरीच्या ओव्या, श्रीमद भगवद्गीतेचे पुरावे, नाथ महाराजांच्या भागवताचे पुरावे असे अनेक पुरावे देऊन आपल्या विनोद शैलीतून गोड असं महाराजांनी कीर्तन केलं. पुनश्च सर्व ग्रामस्थांच्या वतीने महाराजांचे या ठिकाणी आभार व्यक्त करतो. आणि आपली जी टीम आहे ही टीम दरवर्षी आपल्याला या ठिकाणी मिळत आहे. ही टीम म्हणजे सामान्य समजू नका. यांच्याकरता एकदा सर्वांनी जोरात टाळ्या वाजवा. आणि यावर्षी आपल्याला मृदुंगाचार्य म्हणून परमेश्वर महाराज अतिशय या खानदेशामध्ये ज्यांची ख्याती आहे असे मृदुंग सम्राट परमेश्वर महाराज यावर्षी आपल्या गावाला आले. मुरली महाराज आहेत दरवर्षी, राम महाराज आहेत, भागवत महाराज आहेत. फार मोठी टीम आहे म्हणून यांचेही या ठिकाणी आभार व्यक्त करतो. आज पहिलाच दिवस. सर्वात महत्त्वाचं म्हणजे मेघराजाचे आज या ठिकाणी आभार मानतो की दररोज सतत पाऊस सुरू असताना असं वाटत होतं की कार्यक्रम होईल किंवा नाही, परंतु देवाने आपल्याला सवड दिली. मेघराजाचे पहिले उपकार मानतो की आज गोड असं कीर्तन महाराजांनी या ठिकाणी केलं. त्यातल्या त्यात या ठिकाणी यावर्षी आपल्याच पलीकडच्या गावातील श्रीयुत निमराज विस्पुते यांचं यूट्यूब चॅनल या ठिकाणी 8 दिवस विनामूल्य ते या ठिकाणी सर्व कीर्तनांचं शूटिंग करणार आहे. आणि हा कार्यक्रम उद्या तुम्हाला तुमच्या मोबाईलमध्ये त्यांचं जे चॅनल असेल, काय नाव ते, गिरणा फिल्म मराठी, या चॅनलवरती प्रत्येकाला मोबाईलवर महाराजांचं उद्या कीर्तन दिसेल. लाईव्ह अशा प्रकारे ते कीर्तन उद्या आपल्याला दिवसभर केव्हाही पाहायला मिळेल. उद्याच नाही तर तुम्ही केव्हा जरी महाराजांचं नाव टाकलं, महेंद्र स्वामी महाराज पुण्यतिथी महोत्सव व बाळस सप्ताह पहिल्या दिवसाचे कीर्तनकार रामचंद्र महाराज मालपूरकर असं म्हटलं की लगेच त्या ठिकाणी युट्यूबवरती आपलं कीर्तन मोबाईलवर तुम्हाला प्रत्येक कीर्तन या ठिकाणी दररोज तुम्हाला पाहायला मिळणार आहे आणि कायमस्वरूपी हे नेहमी ऐकायला मिळणार आहे. म्हणून विस्पुते साहेब यांनाही धन्यवाद देतो. त्यांच्याही करता सर्वांनी एकदा टाळ्या वाजवा. आपण पहिल्याच दिवशी गावातून परिसरातून भाविक मंडळी बहुसंख्येने या ठिकाणी उपस्थित आहात. जे आले नसतील त्या शेजाऱ्यांना सांगा की आपल्या गावात सप्ताह सुरू झालाय, कीर्तनाला चला. असं सर्वांनी उद्या जास्तीत जास्त संख्येने कार्यक्रमाकरता उपस्थित राहावं. पुनश्च महाराजांच्या या ठिकाणी आभार व्यक्त करतो. महाराजांना धन्यवाद देतो. ज्या ज्यावेळेस आमची मंडळी आपल्याला आमंत्रित करेल त्यावेळेस आपण या ठिकाणी यावं अशी महाराजांना विनंती करतो. मोठ्या उत्साहात, मोठ्या आनंदात आजचा पहिला दिवस अतिशय पार पडलेला आहे. उद्या आपल्या सप्ताहाचा दुसरा दिवस. सर्व माता माऊल्यांना विनंती आहे की आपल्या सप्ताहामध्ये मुख्य काकड आरती आणि हरिपाठ आणि कीर्तन हे 3च कार्यक्रम असतात. आणि म्हणून सकाळी ठीक 5:30 वाजता काकड आरती होणार आहे. सर्व महाराज मंडळी हजर राहतील. आपण सर्वांनी जास्तीत जास्त संख्येने काकड्या करता हजर राहावं. माता माऊली येताना काकडा घेऊन यावं वाळण्याकरता. नवीन वस्त्राचा काकडा तयार करून तेलामध्ये तुपामध्ये भिजवून तो उद्या आरतीच्या रूपाने या ठिकाणी घेऊन यायचे. 5:30 ते 6:30 काकड आरती होईल. संध्याकाळी ठीक 5:30 वाजता दणदणीत हरिपाठ होईल. आणि उद्या रात्रीचे कीर्तनकार
विदर्भातील विनोद सम्राट हरिभक्तीपरायण शिवाजी महाराज बावस्कर बुलढाणा यांचं गोड असं दणदणीत कीर्तन होणार आहे. तरी त्याही कीर्तनाकरता आपण सर्वांनी ठीक 8:30 वाजता वेळेवरती दररोज कीर्तन सुरू होतील याची नोंद घ्या. 8:30 वाजता शिवाजी महाराज बावस्कर यांचं कीर्तन होईल. कीर्तन श्रवणाचा लाभ घ्या. विठ्ठल एकादशीचा उपवास करा. पितृपक्षातील एकादशी आहे भाद्रपद वद्य एकादशी. पुंडलिका वरदान विठ्ठल श्री महेंद्र स्वामी महाराज की. आपल्याला बातमी